श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमो हरी. म्हणाल तू काय जानसी, मज भेटी झाली बहुत ऋषीशी, त्याही सांगितले वारतेशी, ऐक तुझ पाशी सांगेना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्वकार्यसु सर्वदा. गौरीपुत्र गणरायाला, कौशल्यापुत्र रघुनंदन, अंजनीसुत हनुमंतरायाच्या चरणावरती, नाथ महाराजांच्या चरणावरती साष्टांग दंडवत. तुम्हा जमलेल्या सर्व पंचक्रोशीतून आलेल्या वाचक सूचक श्रोते मंडळींच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षाप्रमाणे चालत असणारा भव्यदिव्य लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आणि या भव्यदिव्य प्रसंगामध्ये चालत असलेला युद्धकांडामधील 45वा अध्याय आणि शक्ती प्रसंगामधील 3रा अध्याय. चिंता करण्याची गरज नाही, कारण माझं ते माझं आणि दुसऱ्याचं ते माझं म्हणणारे आमच्या आबला महाराजांनी 15 वयावर चिठ्ठी दिलती आणि 16 वयात त्यांनी घेतल्या, 17वी आम्ही घेतली. चिंता करू नका, सगळं ऑनलाईन चालू आहे. कारण आबा महाराज म्हणले मला चिठ्ठीच दिसली नाही. चिंता करण्याची गरज नाही, काही हरकत नाही. पण असा असणारा सुंदर भगवंताचा चरित्र गाथा मोजे मिरखेल या ठिकाणी चालू आहे. आणि या प्रसंगामध्ये पांडू महाराजांचा फोन आला, गावकऱ्यांचा संपर्क झाला आणि येण्याचा योग आला. आल्याच्या नंतर सेवा करण्याची संधी भेटली आणि आता जशी जमल तशी सेवा करायची. इतका वेळ साऊंड चालू होताना आमची सेवा आली की आता बंद झालाय. पण जसं जमल तसं सेवा करायचंय. रात्रभर आपल्या भगवंताचं चरित्र गाथा संपूर्ण महाराष्ट्र ऐकत आहे. कथा कीर्तन 7-7 या युट्यूब चॅनल वरती आपल्या गावातील हा संपूर्ण कार्यक्रम रात्रभर लाईव्ह चालू आहे. आणि त्याचबरोबर गजर कीर्तनाचा 70-30 याही युट्यूब चॅनल वरती आपला कार्यक्रम रात्रभर लाईव्ह चालू आहे. आणि जवळजवळ 12 वाजलेत, 3राच अध्याय अर्धा राहिलाय. आणि सेवा जसं जमल तसं करायचंय. काळ नेमीनं हनुमंताच्या पुढे हात जोडले. हनुमंता ऐका ना, लांबून आलात, दमला असताल असं मला वाटत आहे. मला अनेक साधू संतांची भेट झाली, अनेक साधू संतांनी मला सांगितलं, ते तुला सांगतो ऐका. असा असणार बोलू लागले. राम लक्ष्मण बंधू दोघे, पित्र वचनेशी निगती वेगे, गोड गोड क्रमोनिया माई स्वांगे, वना वेगे पयाले. राम आणि लक्ष्मण दोघे बंधू. सांगितलं बाबा, राम आणि लक्ष्मणानं वडिलांची आज्ञा ऐकण्यासाठी दोघही वनामध्ये निघून गेले. वनांतर झालं, वनवास भोगण्यासाठी दोघ जण गेले. गेल्याच्या नंतर त्यांचा पुरुषार्थ अत्यद्भुत परिसद तो कपिनाथ, आवडी उठली बहुत अनुचारित परिसावया. एवढंच काळनेमीनं सांगितलं. सांगितल्याबरोबर काळनेमीनं सांगितलेली कथा माझ्या हनुमंतरायानं ऐकली. आणि ऐकल्याबरोबर उल्हास हनुमंतरायाच्या मनामध्ये झाला. झाल्याच्या नंतर सोयवरी भंगिले हर कोदंड, रावणाचे काळे तोंड, गोड झाडिले भार्गवाचे बळबंड, मग यश प्रचंड घेतले. ऐका ना, पुन्हा राहिलेली कथा सांगत असताना काळनेमीला सांगत त्या ठिकाणी काळनेमी सांगायला, हनुमंता रावणानं धनुष्य उचलण्यासाठी गेला. स्वतःच्याच मुंडकावर डोक्यावर धनुष्य पाडून घेतलं. स्वतः सभेमध्ये काळ तोंड करून घेतलं आणि तिथून पुढे निघाले. निघाल्यानंतर सीते समवेत दोघे जना, मग वना निघाले आपण. मारून राक्षस दारुण, वाळी जाना मारिला. पुन्हा काळनेमी कथा सांगत असताना पाठीमाग आला. बंद झालंय का? बंद आहे काही आवाज मलाही कळण झालंय.
यायले का आवाज? काळ नेहमी सांगू लागला, ऐका बाबा, सीते सहित दोघ जण. अगोदर सांगितलं कोण? राम लक्ष्मण दोघं वनवासाला गेले. आणि आता सांगायला सुरुवात केली, बाबा सीते सहित दोघ जण पंचवटीच्या ठिकाणी वनवासाला आले. आल्याच्या नंतर राज सुग्रीवादिदले वानर सैन्या पेशे केले. मग ते वानर तनुज देखिले गोड म्हणून पुसिले उतर. ऐक बाबा, राज्य सुग्रीवाला दिलं, वानर सैन्य अपेक्षे केले आणि ते वानर पाहिलं. त्या वानरासारखे तुम्ही दिसलात म्हणून तुम्हाला विचारत आहे असं असणार बोलू लागले. स्वागत सोगा तुझ सनात करावे मज. गोड जरी दे कशी अधिकार ओझ जीवीची गुज तुझ सांगो. ऐका ना महाराज, आलात ना, स्वागत असू द्या तुमचं. सनात या ठिकाणी मला करा महाराज. का? कारण माझ्या जीवाची गुह्य गोष्ट तुम्हाला सांगतो असं असणार बोलू लागले. श्रीरामाची निज कथा गोड तापस मुखे ऐकता मग उल्हास झाला कपिनाथा. वा वा, देखोनी सादरता वानरी. राम प्रभूची कथा माझ्या हनुमंतरानं ऐकली. ऐकल्या बरोबर उल्हास मनामध्ये झाला. जगाच्या मालकाची कथा ऐकायची आनंद हनुमंतरायाला झाला. झाल्याच्या नंतर श्रीरामास दाजन स्थानी रावण कपट रूपे येऊनी शून्याश्रम दे कोणी श्रीराम पत्नी चोरिली. हनुमंतरायानं हात जोडले. ऐका ना महाराज, महाराज जरासं ऐका ना. अहो जरा माग पुढं व्हायले म्हणले कथा. रामायण चुकत आहे महाराज, आवाज येत नाही म्हणले. सुग्रीव महाराजाला आज्ञा दिली ना, बरोबर करा म्हणले. जरा काही हरकत नाही म्हणले महाराज. अहो जरा माग पुढे झालं. संपूर्ण कथा मी तुम्हाला सांगतो. हनुमंतराय बोलू लागले. ते सीतेच्या धावण्याशी मग श्रीरामनी गे वेगेशी मार्गी आडवे होता राक्षसाशी. श्रीरामे त्याशी मारिले. ऐका ना, दोघांजणाला असणारा वनवास झाला आणि पतीसोबत सीता येण्यासाठी निघाली. पंचवटीला येऊन राहिले. रावणानं कपट केलं, सीतेचं हरण केलं. त्यांचा शोध घेण्यासाठी राम लक्ष्मण दोघ जण पाठीमाग आले. आल्याच्या नंतर वाळीने पिडून सुग्रीवाशी हरले स्त्री आणि राजाशी. मग? रामे मारोन्या त्याशी सुग्रीवाशी स्थापिले. वाणीनं सुग्रीवाचं राज्य घेतलं. पती पत्नी त्या ठिकाणी नांदत असताना सुखाच्या संसारामध्ये 20 बालीनं कालवलं. सुग्रीवाची बायको घेतली, मुलं बाळ घेतले, राज्य हिसकावून घेतलं, राजाच्या बाहेर काढलं. जगाच्या मालकाला दया आली. सुग्रीवा संग ऐक्य केलं, वालीला मारलं, राज्य सुग्रीवाला दिलं. दिल्याच्या नंतर सुग्रीव राजा महावीर मग सकळ वानरांचे भार. गोड गोड झाले श्रीरामाचे किंकर मग बधोपकार होवनी. बदोपकार त्या ठिकाणी झाले. सुग्रीव राजा महावीर होते. राजांनी काय केलं? 18 पद्म आपले वानर घेतले, राम प्रभूला शरण निघाले आणि रामाचे सेवक झाले. झाल्याच्या नंतर दोघा पडिले आती सख्य मग? समुद्री शिळा बांधिल्या देख. बरं. न लागता निमिषयक लंका सम्मुख येते झाले. ऐका ना काळनेमी महाराज, ऐका ना. राम प्रभूचं सुग्रीवाचं एकत्व झालं. दोघांचं सख्य झालं. रातोरात सेतुबंधनाचं काम झालं. सर्वस्व सैन्य घेऊन भगवंत लंकेला आले. आल्याच्या नंतर युद्ध झाले घोरांतर. रावण प्रधान आदी कुमार मारिले सैन्य झुंजार. मग मारिले समग्र एक एक. मग लंकेला आल्याच्या नंतर घोरांगुर युद्ध झालं. सैन्य सेनानी सेनापती सूर वीर महावीर मारल्या गेले. दोघांमध्ये रणयुद्ध झालं. झाल्याच्या नंतर मुखे कवळला रावण घेऊनी ब्रह्मास्त्र
ब्रह्मा शक्ती आपण मग हृदय सुमित्राचे लक्षून बरं. शक्ती दारुण हानितली सर्वस्व मारल्या गेले. काय करावं रावणाला कळत नव्हतं. सुग्रीव महाराज माणसाला सगळंच गेल्यावर करायचं ध्यान येतो. धोंड्याच्या महिन्यात आलं नाही का सासरवाडीचं ध्यान येतं. रावणाला सासरवाडीचं ध्यान आलं. मयासुरानं दिलेली रावणानं ब्रह्मशक्ती जवळ घेतली. लक्ष्मण लक्षित केला. लक्ष्मणावरती सोडली. सोडल्यानंतर शक्ती भेदून हृदयाशी मग निघून गेली भूमीशी बरं. अति विकळता सुमित्राशी पडिला क्षिती निचेष्टित. महाराज वाईट प्रसंग घडला. रणभूमीच्या ठिकाणी रणयोद्ध्यानं रडत असताना रावणानं सोडलेली शक्ती माझ्या लक्ष्मणाच्या हृदयावरती छेदल्या गेली. लक्ष्मण शक्ती हृदयावरती छेदल्या गेली. ब्रह्मशक्तीचा घाव झाला. शक्ती निघून जमिनीमध्ये गेली. पण माझा लक्ष्मण मूर्छेत पडला. पडल्यानंतर वाचवावया मग सुमित्राशी नेऊ आलो औषधीशी बरं. सूर्य नये पा उदयाशी मज त्वरेशी जाणे असे. सुग्रीव महाराज हात माझ्या हनुमंतरानं काळ नेहमी राक्षसाच्या पुढे जोडलेत. महाराज लक्ष्मणाला वाचवण्यासाठी मध्यरात्री औषधी घेऊन जाण्यासाठी आलो. लवकर मला जायचं आहे. आज्ञा द्यावी विनंती करू लागले. सांगितले सकळवर तू तपते अति विख्यात जाणोनी माझे मनोगत शीघ्र कार्यार्थ साधावा. ऐका ना महाराज कशासाठी आलो. या गावाला येण्याचं कारण काय हे सांगितलं. आणि आता सांगितल्याच्या नंतर वेळ लावू नका म्हणले. कारण 2 प्रहर निघून गेलेत आणि 3रा प्रहराला सुरुवात झालेली आहे. मला लवकर जायचं आहे. हनुमंतराय बोलू लागले. विलंब न करावा सर्वथा गोड गोड औषधी सांगाव्या समजता. मग भास्कर उदयान येता बरं. मज तत्वता जाणे असे. महाराज विलंब करू नका. या ठिकाणी जर तुम्ही विलंब केलात कार्याचा नाश होईल. सूर्याचा उदय होण्याच्या अगोदर लवकरात लवकर मला जायचं आहे. हनुमंतराय बोलू लागले. दर्शने मुनिवर सुखानुकोटी मज कपिंद्रा करूपाशी पाहुणेरा निरोप सत्वरा मज द्यावा. ऐका ना महाराज अहो हे पाहुणचार करण्याची वेळ नाही. 2 प्रहर निघून गेलेत. माझ्याकडे वेळ कमी उरलेला आहे. पाहुणचार करीत बसू नका. हे फळ मूळ हे काहीच नको. लवकर मला जाण्यासाठी निरोप द्यावा विनंती करू लागले. सेविता सज्जन गरीचे उदक अंतर पुनीत होय देख मग प्राप्त होय जरी अनाधिक ब्रह्मसुख देखतो पावे. ब्रह्मसुख त्या ठिकाणी पावन होईल. काय करावं लागेल महाराज. सज्जना घरचं अन्न सेवन करावं लागल. सज्जना घरच्या अन्नामध्ये जी ताकद आहे ना ही दुसऱ्या अन्नामध्ये नाही येणार. मग त्या सज्जना घरचं जर तुम्ही अन्न सेवन केलं पाणी जर त्या ठिकाणचं पेलं तर कार्य सिद्धीच गेल्याशिवाय राहणार नाही असं असणार बोलू लागले. सज्जनाच्या घरचे अन्न घ्यावे बळेची मागोना. मग नाही तरी आपण जीवन तरी मागावे. महाराज सांगतात बाबा सज्जना घरचे अन्न घ्यावे बळेची मागून. का कारण त्या अन्नामध्ये ताकद आहे. कोणाला भेटलं का होय
नाही भेटलं म्हणून सांगितलं बाबा नाहीच अन्न दिलं तर निदान पाणी तरी मागून घ्यावं असं असणार बोलू लागले. आलियाही ब्रह्मादिक सजनान न पवती देख मग हे घडले गा प्रत्यक्ष गोपाळ सकळ काला करीती. महाराज तुम्हा आम्हाला भेटेल याच्यात नवल नाही. प्रदीप महाराज हा ब्रह्मादिकाला सुद्धा पावन झाला नाही. वैकुंठी तो ऐशे नाही आणि कवल काही काल्याचे नियाशे आणि देव झाले जळी माशे. का? कारण हे ब्रह्मादिकाला सुद्धा भेटलं नाही. हे सज्जनागरचं अन्न आपण घ्यावं असं असणार बोलू लागले. म्हणून मग घ्यावे फळमुळाशी गोड गोड तरी मी आलो गा राम कार्याशी. बर न जाता स्वामी कार्य सिद्धीशी मग सर्वता आराशी नसेओ. ऐका ना महाराज सांगितलं माझ्या हनुमंतरायानं बाबा तुम्ही म्हणतात मालक फळ मूळ घ्या अन्न सेवन करा पाण्याचा घोट घ्या थोडं तरी पाणी प्या पण मी माझ्या स्वामीचं कार्य करण्यासाठी आलेलो आहे. जोपर्यंत माझ्या स्वामीचं कार्य सिद्धीस जात नाही तोपर्यंत अन्नाचा कण घेणार नाही हनुमंतराय बोलू लागले. सांडून स्वामी कार्यार्था जो पुढे घालील उदर चिंता. मग नको तको महापापी तत्वता आदपाता जाय वेगी. माझ्या हनुमंतराय म्हणतात बाबा स्वामीचं कार्य करायला यायचं रात्रभर पोथी ऐकायला म्हणून घरून यायचं आणि इथं येऊन झोपायचं. चांगलं आहे का हो? नाही ना. घरी सांगितलं ना म्हणले मी कुठं चलो रात्रभर शक्ती आहे म्हणले त्या शक्तीला चलो. मग खोटं सांगलेलं जमल का सुग्रीव महाराज? बरं जमल बी. हे 2 चॅनल लावले तर कोण कोण झोपलं होतं इथं उद्याही दिसतंय. इथं सांगण्याची गरज नाही. हनुमंतराय म्हणले बाबा माझ्या स्वामीचं कार्य करण्यासाठी मी आलेलो आहे. मग स्वामीचं कार्य सोडायचं आणि इथं येऊन मंडपात झोप घ्यायची किंवा स्वामीचं कार्य सोडून द्यायचं आणि इथं येऊन पोटाची चिंता करायची. असं जर केलं तर त्याला स्वर्गात नाही ना नरकात जावावं लागल हनुमंतराय बोलू लागले. या लागी स्वामी कार्य न होता पूर्ण मग करी फळमुळ भोजना गोड गोड तुझ्या आदरा लागी जाण उदक पान करीना. हात माझ्या हनुमंतरायनं समोर जोडलेत. हनुमंतराय म्हणतात महाराज यासाठी कशासाठी माझ्या स्वामीचं जर काम नाही झालं आणि मी जर या ठिकाणी जेवण केलं तर नरकाला जावावं लागल म्हणून सांगितलं महाराज तुमच्या घरचं अन्न नका फळ नका तुमचा पाहुणचार नका. काय करतो फक्त तुम्ही महाराज दिसता म्हणून उग नाही बरं महाराज दिसता म्हणून तुमच्या घरचं 2 घोट पाणी पितो एवढेच हनुमंतराय बोलल्यानंतर कोणी कपीच्या वचनाशी मग राक्षस सुखावला मानसी गोड अनायासे पावेल मृत्यूसी सरोवर उदकाशी प्राशिता. महाराज एवढंच हनुमंतराय म्हणल्या बरोबर आनंद काळ नेमिला झाला हो. काय करायचं होतं हनुमंतरायाला रात्रभर गमवायचं होतं नाही जमलं तर मारायचं होतं. अन्नही सेवन करायला तयार नाही पाणी पितो म्हणजे आनंद व्हावा का हो दुःख व्हावं ना. मग या स्वामीचं काम राहिलं ना हनुमंतरायाच्या स्वामीचं काम झालं पण काळनेमीला सांगितलेलं राहिलं ना पण आनंद काळनेमीला झाला. का झाला पुढच्या ओळीत ऐका. ऐसा निश्चय मानोनी पूर्ण मग बोले कपीशी वचन बरं स्वामी कार्य न होता जाण आग्रह आपण करू नय. महाराज एवढा निश्चय पूर्ण केला आणि पूर्ण केल्याच्या नंतर काळनेमी बोलायलाय. महाराज बरोबर आहे तुम्ही म्हणता ते खरं आहे. माणसानं असंच वागावं घरून म्हणलं तसं जावं आणि रात्रभर चेती राहावं असं झोपू नये म्हणले. इथं झोपलेलं बरं नसतं
बाबा तुमचं खरंय महाराज, स्वामीचं कार्य माणसानं पूर्ण होईपर्यंत अन्नाचा कण घेऊ नये. तुम्ही म्हणता ते खरं आहे, तुमचंच म्हणणं बरोबर आहे. असा काळ नेहमी हनुमंतरायाला बोलू लागला. आश्रमासमीप सरोवर मग अत्यंत पवित्र तेथीचे निरंग पान करिता अल्प मात्र औषधी समग्र देखशी. काळनेमीनं सांगितलं महाराज, या आश्रमाच्या बाजूला एक सरोवर आहे आणि त्या सरोवरातल्या पाण्याचा गुणधर्म आहे. तिथलं 2 घोट जरी तुम्ही पाणी पिलं तर त्या पाण्याचा गुणधर्म एवढा आहे, तुम्ही सर्वस्व औषधी पाहताल, औषधीचं दर्शन तुम्हाला होईल. काळ नेहमी बोलू लागला. हनुमान अत्यंत विश्वासी कपट सर्वता नाही मानसी मानिले त्याच्या वचनाशी निज मानसी कपिनाते. माझ्या हनुमंतराय अत्यंत विश्वासी होते, कपटच नव्हतं हो माझ्या हनुमंतरायाकडे. जैशी ज्याची अंतर्वृत्ती ते जगात ऐशीची देखते. हनुमंतरायाकडे दुष्टपणा नव्हता, हनुमंतरायाकडे विश्वास होता आणि महाराजावर विश्वास ठेवला. कशावर हो? महाराजावर विश्वास ठेवला. आजकाल महाराजच महाराजावर विश्वास ठेवण्याच्या लायकीचे राहिले नाही. काय सांगावं महाराजांचं गुणधर्म. महाराज वर भगवा झाला नामे, अंतरी वस केला कामे, तया म्हणून साधू आणि जगी हा विटंबना बाधो. अशा साधूचा विश्वास हनुमंतरायानं माळ गळ्यात पाहिली, वेस पाहिला, विश्वास ठेवला आणि उदकाकड पाणी पिण्यासाठी हनुमंतराय गेले. गेल्याच्या नंतर साधू वचनी विकल्प करी तो नर महादुराचारी. मग यशन पावे तो संसारी चराचरी अतिनिंद्य. महाराज चराचर अतिनिंद्य होतं. कोण होतं? ज्यानं साधू संतांवर विश्वास ठेवला नाही, साधू संतांचा बोलण्याचं ऐकलं नाही, साधू संतांची अवहेलना केली, साधू संताला जवळ घेतलं नाही. अशा माणसानं जर साधू संतांचं बोलणं नाही ऐकलं, त्यालाही नरकाला जावावं लागल. हनुमंतराय बोलू लागले. ऐसा निश्चय करून पूर्ण मग मानोनी ऋषीचे वचन. बरं. मग दृष्टी सरोवर लक्षून उदक पान करू आला. निश्चय मनामध्ये माझ्या हनुमंतरायानं केला. बाबा साधूचं असणारी अवहेलना करायची नाही, साधूचा मान ठेवायचा निश्चय मनामध्ये केला आणि सरोवराकडे पाणी पिण्यासाठी हनुमंतराय आले. आल्याच्या नंतर उदक पान हनुमंत करावं, उदका तरी गताची पायी देत, मग पायी त्वरित धरियेला. उदक पान करण्यासाठी माझ्या हनुमंतराय सरोवराच्या आत गेले. गेल्याबरोबर हनुमंतरायाच्या पायाला धरलं. धरल्यानंतर ब्रह्मशापे सबळ ग्राही मग हनुमान धरिला दक्षिण पायी. बरं. येरुनी दडावीर पाही भय नाही कोणाचे. ब्रह्मशाप लागल्यामुळं कोण होतं हो तळ्यामध्ये? महाग्राही होते आणि त्या महाग्राहीनं हनुमंतरायाला संध्याकाळी 1:30 वाजता उजव्या पायाला धरलं. सुग्र महाराज आपलं काय झालं असतं? वेरू निधडा वीर पाही. का? कारण हनुमंतरायाला विश्वास त्या रामनामावरती होता, भय वाटलं नाही. काय माझ्या हनुमंतराय करतात? ग्रंथकार सांगू लागले. स्वभाव निधडा वीर मग त्यावरी श्रीरामाचा किंकर दमुशके काळ चक्र किंकर काय त्या पुढे. स्वभाव निधडा वीर माझ्या हनुमंतराय होते. अहो हे निधडावीर असताना हे ग्रह किंकर अहो काळ चक्र दमवण्याचं ताकद होती. का? कारण तुकोबाराय म्हणतात जगा काळ खाय आणि आम्ही माता दिला पाय. कशाच्या जीवावरती? त्या राम नामाच्या जीवावरती विश्वास माझ्या हनुमंतरायाला होता. झाल्याच्या नंतर करोनी श्रीराम नामे बुबुकार पाया सोडिता सत्वर कडे पडली वेगवतर दिव्य शरीर लादली. प्रदीप महाराज माझ्या हनुमंतरायानं काय केलं हो?
2 प्रहर निघून गेलेत म्हणजे माणसं झोपलेत का बघावं लागल. म्हणून हनुमंतरायानं जे जयकार केला. काय केलं? राजा रामचंद्र भगवान की जय. असा जे जयकार हनुमंतरायानं केला. जे जयकार केल्याबरोबर पायाला झटका दिला आणि झटका दिल्याबरोबर ज्या मगरीनं उजव्या पायाला धरलं होतं ती मगर तळ्याच्या बाहेर पडली. मगर होती का हो? तळ्याच्या बाहेर पडली. दिव्य शरीर प्राप्त झाल्याच्या नंतर कपटे करोनी सर्वथा श्रीराम भक्ताचे पाय धरिता. मग कळी काळात हनो निलाता शाप निर्मुक्ता सत्संगे. बाबा सत्संगतीमध्ये शाप निर्मुक्तता होते. कपट करून का होईना चांगल्या माणसाचा पाय धरावा. कसं का होईना माणसानं चांगल्या माणसाला शरण जावं. नेमकं मलाच कळलं ना. मोहावाज कमी जास्त व्हायला का हे सोडायले धरायले. जसं जमल तसं आता बघूत बाबा. थोडं राहिले पण माझे ग्रंथकार सांगतात कपट करून का होईना चांगल्या माणसाच्या चरणावरती नतमस्तक झालं तर माणसाचा उद्धार होतो. कसा उद्धार होतो? कोणाचा झाला? का झाला? कशामुळे झाला? आणि किती संतांनी उद्धार केला याचं सुंदर वर्णन ग्रंथकार या ठिकाणी करू लागले. दंडक सुत उद्वत झाला शापे राक्षसत्व पावला तो अंगद तापानी तला तात्काळ केला निर्मुक्ता. बाबा दंडक सूत त्या ठिकाणी उन्मत झालेला होता. पण काय झालं? त्यालाही अंगदानं त्या ठिकाणी चापट आणण्यासाठी गेला. संतांचा स्पर्श झाला. त्याचाही उद्धार झाल्याच्या नंतर दक्ष शाप नारदाशी मग 2 मूर्त स्थिर नराशी. गोड गोड तो द्वारके राहे वर्षानुवर्षी मग सत्संगाशी शापन बाधे. महाराज आवाज जर वर्ष भोंगे चालू असतील आणि गावात आवाज गेला गावातले लोक म्हणतील काकडा वारालाच कस काय सुरू झाला की आज. चिंता वाटेल ना बाबा. दक्ष राजानं शाप नारद मुनीला दिलता. एक क्षणभर तुम्ही जाग्यावरती राहणार नाही. पण नारद मुनी द्वारकेमध्ये वर्षानुवर्ष राहिले. का राहिले? कारण नारद मुनीला दक्षाचा जरी शाप असला संताची संगत होती. मग संताच्या संगतीमध्ये शाप बाधा करू शकत नाही असं असणार बोलू लागले. जलचर ग्राही शाप लागता हनुमंताचे पद. गोड 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 खागरे झाले शुद्ध सुख आघात संत चरणी. महाराज संतांच्या चरणामध्ये सुख आघात आहे. ब्रह्म शाप होता. ऋषींनी शाप दिलेला होता आणि त्या शापामुळं त्या वनामध्ये त्या जंगलामध्ये त्या तळ्यामध्ये पडून राहणारी मगर कशामुळे उद्धार झाला हो? संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज उजळून गेले. हनुमंतरायाच्या चरणाचा स्पर्श झाला आणि शापमुक्त असणाऱ्या मगरीचा उद्धार झाला. अप्सरा रूपे असणारं दिव्य शरीर प्राप्त झाल्याच्या नंतर लागता कपीचे नखाग्र मग सांडिले शाप जन्य शरीर लाहोनी अवयव सुंदर गगना सत्वर उसळली. हनुमंतरायाच्या चरणाचा स्पर्श झाला का केला हो? दुष्टपणानं का होईना ती मगर हनुमंतरायाला गिळण्यासाठी गेली. संताचा स्पर्श झाला. दिव्य शरीर प्राप्त झालं आणि गगनामध्ये असणारी उड्डाण केल्याच्या नंतर अंतरिक्ष गगनांतरी मग राहुनी बोलत सुंदरी. गोड गोड विजयी होय कपिकेसरी वाह. निरंतरी राम प्रेमे. अंतरिक्षामध्ये असणारी गेली आणि वर जाऊन हात जोडून सांगायले हे हनुमंता बाबा विजयी तुझा झाल्याशिवाय राहणार नाही. पण सदैव त्या मुखामध्ये भगवंताचं चिंतन कर असं असणार बोलू लागले. कर जोडून या वंदन गोड गोड करोनी विनवी हनुमाना. मग मी धुन मालिनी अप्सरा जन स्वर्गभूषण स्वर्गीचे. सुग्रीव महाराज हात अप्सरेनं वर जाऊन जोडलेत आणि हात जोडून अप्सरा माहिली हनुमंता अरे मी कोण आहे? मी विद्युत मालिनी
अप्सरा आहे, स्वर्गाचं स्वर्गभूषण मी आहे, असा स्वतःचा परिचय दिल्याच्या नंतर सूर्यप्रभेसम विमान करोनी विचारता गगन भास्कर शोभोनिया जान ऋषी आश्रमी विमान पाडिले. सुग्रीव महाराज सावधपणानं आता मागच्या कर्माची कथा सांगायली. माणसाला मागचं आठवण राहत नाही, पण अप्सरेनं सांगितलं हनुमंता हे कर्म भोगण्याचं कारण काय. बाबा याच्या अगोदर मी सूर्यापेक्षाही दैदिप्यमान तेज इमान तयार केलं आणि सूर्याच्या वर असणारा गर्व केला असताना राग सूर्याला आला आणि सूर्यानं माझं इमान ऋषींच्या आश्रमावरती पाडल्यानंतर तेने क्षोभले मुनीश्वर मग क्रोध चढले दुर्धर गोड विचारीसी पात्र मग कामाचार विचरसी. आणि ऋषींच्या आश्रमावरती माझं इमान पाडल्या गेलं. राग ऋषी मुनींना आला आणि ऋषी मुनींना राग आल्याच्या नंतर ऋषींना पात्र माहितलं नाही. महाराज खरं आहे खोटं आहे, का आली कशासाठी आली याचा विचार केला नाही. राग ऋषी मुनींना आला आणि राग आल्याच्या नंतर काय काय बोलले ग्रंथकार सांगू लागले. महाग्राय जैसा कोणी येवोनी झोंबे दाटोनी मग तैसी आलीस धावोनी आश्रम लक्षोनी पापिनी. ए पापिनी दुष्ट हेळणी एखादा महान ग्राह्य यावा आणि त्यानं आश्रमावरती असणारा घालावा. असं केलंस ना तुला काही डोकं आहे का ठिकाण्यावर. महाराज काळानं घाल घेतला. आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये यसवाडीलाच आज शनिवारच्या निमित्त अनेक प्रकारचे आमचे भाविक भक्त हनुमंतरायाचं दर्शन घेण्यासाठी गेले असताना काळानं घात केला आणि काम चालू असताना सभा मंडप कोसळला. जवळजवळ 40-45 लोक त्याच्या खाली दबल्या गेले. त्यामधले जवळजवळ 5 ते 7 लोकांचा मृत्यू झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पण जेवढे वाचलेत एकच ह्या भगवंताच्या चरणावरती प्रार्थना देवा त्यांना लवकरात लवकर सुखरूप बरं करावं. कशासाठी गेलते हो, देवाचं दर्शन घेण्यासाठीच गेलते, पण काळानं घात केला. तसं ऋषींना सांगितलं हे बघ अगं घर सोडलं, दार सोडलं, बायको पोरं सोडली, गाव सोडलं, तालुका सोडला, जिल्हा सोडला, वनात येऊन बसलोत. गावात लोक भजन करून देणं गेले, अगं आश्रमात येऊन राहिलो होतं. इथं तर सुखानं भजन करू द्यावं. एखाद्या ग्रहासारखी धावून आलीस आणि आमच्या आश्रमावरती पडलीस. राग ऋषींना आल्याच्या नंतर ऐशी धावशी मग तू महाग्राही होशी ऐसे शापिले वेगेशी तेने ग्रहत्वाशी पावले. बाबा ऋषींना राग आल्याच्या नंतर ऋषींना सांगितलंय बघ एखाद्या ग्रहासारखी धावून आलीस ना मग महाग्राही असणारी होशील. हे शाप ऋषींनी मला दिल्याच्या नंतर त्याची होवो निशरणांगत मग या प्रार्थिले ते महंत गोड रविशी म्या केले उद्वत दंड तदर्थ मज झाला. बाबा एवढा शाप दिल्याच्या नंतर मी साधू संतांच्या पुढे नतमस्तक झाले, विनंती केली. मला कळालं आता माझ्याकडे पर्याय उरलेला नाही. हरी प्राप्तीशी उपाय अंधरावे संताचे ते पाय. मी असणार सूर्यासंग उद्भट वागले, ऋषींच्या आश्रमावरती येऊन पडले, नतमस्तक ऋषींच्या चरणावरती झाल्याच्या नंतर साधूशी जो करी छळनात्वा करी उद्वतपण किंवा करी जो वेळन तात्काळ पतन तो पावे. अप्सरानं सांगायला सुरुवात केली. हीच वही याच्या अगोदर हनुमंतरायानं सांगितली. साधूची अवहेलना जमतच नाही, राम भक्ताची तर जमतच नाही म्हणले बाबा. अप्सरा म्हणली बाबा मला अनुभव आलाय,
साधूचं जन जन हेळण केलं, जन जन साधू संतांविषयी वाईट विचार केले, जन जन साधू संताला असणार बोलले, त्याला आज भोगावं लागतं आणि नरकाला जावावं लागतं असं असणार बोलू लागले. नव्हती पुराणीच्या कथा माझा अनुभव प्रत्यक्ष आता. मग जे उपेक्षिती साधू संता त्याशी खस्तारो कडी. सुग्रीव महाराज अप्सरेनं हनुमंतराच्या पुढे हात जोडून अप्सरा म्हणते, हे हनुमंतराया, अरे ही पुराणातली कथा नाही, कोणाचं ऐकून सांगत नाही, कोणाचा विचार घेऊन सांगत नाही. तुकोबारायांनी सांगितलं, अनुभव आले अंगा आणि तेच या जगात येत असे. अप्सरा म्हणली, हनुमंतराय, अरे हे दुसऱ्याचं नाही, मी अनेक वर्षापासून अनुभव घेतले, केलेल्या कर्माचं फळ भोगावं लागतं हे मला आज कळालं आणि म्हणून तुला सांगत आहे असं असणार बोलू लागले. ऐसे विनवी तारुषी जन तिही होवोनी प्रसन्न. मज दिधले वरदान तुझे उद्धरण हनुमंते. महाराज अप्सरेनं सांगितलं, महाराज असं साधू संतांना मी विनंती केली आणि माझे साधू संत कसे आहेत, दयाळू, कनवाळू, कृपाळू आहेत. आणि साधू संतांनी माझ्यावरती उपकार केले, मला आशीर्वाद दिला आणि सांगितलं, बाबा तुझं उद्धरण कपीच्या हस्ते होणार आहे असं असणार बोलू लागले. तुरा होनी जळवाशी धरिसी कपीच्या पायाशी. मग स्पर्श होता सजनाशी तेने उदरसी सत्संगे. ऋषींना सांगितलं, तू जळचर मध्ये असणार ग्राह्य होऊन मगर होऊन राहशील, साधू संताच्या चरणाला धरशील आणि संत चरण लागल्याच्या नंतर तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असा आशीर्वाद साधू संतांनी दिला. दिल्याच्या नंतर सत्संगास्तव पाही संसार तर तिथे देही. मग इतर शाप बापुडे काही मुक्त होई जे सत्संगे. महाराज सत्संगतामध्ये बाकीच्या शापाचं काय, या संसार रूपी सागराला सुद्धा तारून नेण्याचं सामर्थ्य या संत रूपी संसारामध्ये आहे बाबा. मग या संतांनी जर जवळ घेतलं तर कित्येक मोठा हा भवसागर तारता येतं. मग त्याच्या पुढे हे बाकीचं काहीच नाही असं असणार बोलू लागले. त्यापासून मी येत वर्षायुतायुत होते मी तुझी वाट पाहत, झाले निर्मुक्त तुझे न्याजी. हनुमंता, अरे तई पासून मी येत किती वर्ष आयुत तुझी वाट पाहत या ठिकाणी होते असं असणार बोलू लागली. जन्म मरणावस्था मज नाही गा सर्वता. मग मनोनी कळिकळा हनोनी लाता स्वस्वरूपता पावले. अप्सरेनं हनुमंतराच्या पुढे हात जोडलेत आणि अप्सरा म्हणाली, हनुमंता, अरे बाबा मला जन्मही नाही आणि मरणही नाही, म्हणून मी कळी काळावरती लाता हाणल्या आणि आजपर्यंत तुझी वाट पाहिली असं असणार बोलू लागली. आपुले निज सुख पाही मग निरोपावे सद्गुरु पाही गोड ते मिलादले सर्वही. वा वा वा. झाले उतराई भवश्रमा. बाबा या भवश्रमामधून मी उतरावी झाले का, कारण आपलं सर्वस्व असणारं साधू संतांच्या चरणावरती समर्पित करावं आणि साधू संत या भवसागरामध्ये आपल्याला उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत असं असणार बोलू लागली. सद्गुरूची स्थिती ऐशी स्वय अनुभवने ज्या सुखाशी. मग त्याची पावे शिष्याशी नुन्याधिकाशी न करोनी. गावगारा म्हणतात, बाबा ही सद्गुरूची स्थिती आहे. सद्गुरूनं पाहिलं ना दुसऱ्याला नाहीच, आपल्या शिष्याला जवळ घेतात. घेतल्यानंतर पित्याचे समस्त वित पुत्र स्वामित्वे अंगीकारित. मग तैसे सद्गुरु सुख समस्त शिष्याक्रमित भावार्थे. महाराज सांगितलं, ऐका ना महाराज ऐका. जसं वडिलांची संपत्ती वारसा हक्कानं कोणाला येते महाराज, मुलाला येते ना, तसे साधू संत
आपली सर्वस्व धन संपत्ती ज्ञान संपत्ती आपलं जेवढं सामर्थ्य आहे ते आपल्या शिष्याला देतात असं गावगार आहे त्या ठिकाणी बोलू लागले. आजात पक्षाची जाती पाहिलेले माऊली वाचोनी काही मग मुख पसरोनी सर्वही ग्रासाव घाई जेलित. आजात पक्षाची जाती असते महाराज, हात नाही पाय नाही पंख तर नाहीच ना, मग रात्रंदिवस आपल्या माईचा वाट पाहते का आपली माई येईल आणि माझ्या मुखामध्ये घास भरविल, तसा आजात मी असणारा होतो गावगाराय बोलू लागले. तेही तैसेची प्रेमतेने विसरोनी आपुले खाणे मग सगळा घास बाळका देणे बाळका कारणे अवंचक. बाबा बालका कारणे अवंचक असणारी माता असते, सर्वस्व असणारं खायचं आणि आपल्याच लेकराला घास भरवायचा, लेकराशिवाय दुसऱ्याचं हित नव्हतं. मग असे असणारे माझे स्वामी होते. कोण होते गावगाराय सांगू लागले. तुझी माझा विश्वरूप मग तुझी माझा सद्गुरु गोड. मज दिना उदार बरं. केला साचार तुआयके. महाराज तूच माझा सद्गुरु आहेस, तूच माझा सर्वस्व आहेस, तुझ्या वाचून दुसरं कोणी नाही, तुम्हीच माझा उद्धार केलेला आहात. संसार सागरी बुडता सद्गुरु वाचोनी तत्वता मग आन नाही सोडविता सत्य वार्ता हे माझी. हे बघ ऐका ना बाबा, या संसार रूपी सागरामध्ये सोडवणारा दुसरं कोणीच नाही, एका सद्गुरु वाचून आपल्याला सोडवणार कोणी नाही, हे माझी सत्य वार्ता आहे असं असणार बोलू लागले. ऐकलेनी एके उदरती ब्रह्मांडाने के मग ते मज सारखे रंगे कोणी लेखे लेखावी. महाराज तू एकेल्याने एके अखंड ब्रह्मांडाचा उद्धार केलेला आहात, मग तिथं माझ्यासारख्या पामराचं काही नाही असं असणार बोलू लागले. भवसागरी तारक जगी तू एकला एक मग तुझ वाचोन यानिक नदी से देख त्रिजगती. महाराज या संपूर्ण भवसागरामध्ये तारून नेणारा तू एकच आहेस, या त्रिजगतामध्ये तुझ्याशिवाय वेगळं कोणी नाही असं असणार बोलू लागले. एका जनार्दनाचे रंगे अंध पंगुदीन मुखे देखो निया एका एके सत्वर देख लिंगे. मग 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 बाबा एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ना त्या ठिकाणी नाथ महाराज सांगतात, गावगारा म्हणतात बाबा सर्वस्व असणार तो एकला एक असणारा तू आहेस असं असणार बोलू लागले. नाम एक रूप एक वर्णाश्रम धर्म एक मग जगी जनार्दन एक नाम तारक त्रिजगते. बाबा नाम एक आहे, रूप एक आहे, जगी जनार्दन सर्वस्व एक आहे. सबका मालिक एकच आहे ना, म्हणजे चिंताच नाही ना. कारे नाटविशी कृपाळू देवाशी आणि पोषितो जगाशी एकला तो, त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही असं असणार बोलू लागले. एका जनार्दन शरण करून अप्सरा चवन सांगो पाय पुढील चिन्ह सावधान परिसावे सज्जनाचा स्वभाव पूर्ण दीनदयाळ चातक घना अनाथाशी देखता जाना घेती धावून उचलोनी. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन पुढील कथेचं अनुसंधान सांगावं आणि ग्रंथकारांनी सांगितलं बाबा झोपले असतील तर सावध व्हा म्हणले. का अप्सरेचा उद्धार झालाय आणि पुढं काय व्हायचंय माग काय जाणार आहे ठळक बातम्या आपल्याला ऐकायच्यात असं असणार बोलू लागले. गोड लागे निज मानसी ते वंचोनिया सो गोत्राशी. मग मग हे दोन्ही स्त्री पुत्राशी अनाथाशी अर्पित. बाबा जे गोड लागे निज मानसी, आपल्याला जिभीला काही गोड लागते, पण गावगाराय सांगतात बाबा जे साधू संतांच्या मनाला गोड लागलं, काय लागलं रामायण माझ्या साधू संताला गोड लागलं आणि ते मनाला लागलेलं गोड रामायण साधू संतांनी त्याच्यातला घास काढला आणि माझ्यासारख्या पामराला दिला. दिल्याच्या नंतर या परी मी अनाथ बर बर भवदरिद्रे होतो पीडित. मग मग एका जनार्दन येत केला केला सनात त्रिजगती. गावगाराय म्हणतात या परी मी अनाथ होतो, मला काय कळत होतो, काहीच कळत नव्हतं ना. सकाळी आंघोळ करून यायचं फक्त गरम पोळी, त्याच्याशिवाय मला माहित नव्हतं. रामायण ऐकलंच नव्हतं, म्हणलं सांगायची गरजच काय आहे.
असा अनाथ होतो, पीडित होतो, दरिद्री होतो आणि पामर होतो, पण माझ्यावर साधू संतांनी कृपा केली, माझ्यासारख्याला जवळ घेतलं, रामायण रूपी घास माझ्या मुखामध्ये दिला आणि त्रिजगतामध्ये माझा उद्धार केला. असे दयाळू माझे साधू संत आहेत. गावगाराय बोलू लागले. झाले अप्सरा उद्धरण पुढे काळ नेहमीचे मर्दना गोड एका जनार्दना शरण गोड 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 निरूपण उरले असे. महाराज ग्रंथाने सांगितलं, ग्रंथकाराने सांगितलं, महाराज शेवटची ओळी यायली म्हणले का झाले अप्सरा उद्धरण आणि पुढे काळ नेहमीचे मर्दळण होणार आहे आणि गोड कथा आपल्याला चौथ्या अध्यायामध्ये ऐकायला भेटणार आहे. कारण तिसरा अध्याय म्हणजे अगोदरच काय झालंय, उशीर झालेला आहे आणि उशीर झाल्यामुळे सांगण्याचा प्रयत्न केला. ताशी 100 प्रमाणे चाललोत महाराज, चिंता करण्याची गरजच नाही ना. 12:30 वाजून गेले तर काही हरकत नाही. जशा माझ्या भगवंतानं केली तशी सेवा, जशी करून घेतली तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला. चांगली वाटली असेल तो असणाऱ्या साधू संतांचा आशीर्वाद समजून जीवनामध्ये उपयोगी आणा. धावत्या वेगामध्ये माझ्यासारख्या पामराकून एखादा वेळा वाकुडा शब्द वाणीतून गेला असेल तो माझ्या वाणीचा दोष समजून या ठिकाणी माफ करावं. सुंदर गावकऱ्यांचं नियोजन, सुंदर असणारा आजचा भव्यदिव्य कार्यक्रम. एवढी पब्लिक जवळपास बघायला भेटत नाही शक्तीला, पण आज भेटले, काही हरकत नाही. रात्रभर आपल्या गावामध्ये YouTube चॅनल वरती ही सेवा चालू आहे. आपल्यालाही जीवनामध्ये कधी आपल्या गावातील प्रसंग आपण ज्या कार्यक्रमाला होतो ते जर बघायचं असेल, सगळी गावातली लक्ष्मण शक्ती बघायची असेल तर कथा कीर्तन 7-7 किंवा गजर कीर्तनाचा 70-30 या YouTube चॅनलला सर्च केल्याच्या नंतर, त्याला सबस्क्राईब केल्याच्या नंतर आपल्याला कार्यक्रम बघायला भेटल. झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणावरती, तुम्हा जमलेल्या सर्व श्रोते मंडळीच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्णविराम.